Okay, so today we are going to discuss here Kepler's three laws. तीन laws आपण बघतोय Keplerचे. So what we are going to discuss three laws. First Kepler's law आपण आता बघणार आहे. So Kepler's first law आपण बघत असताना पहा तिथे तुम्हाला साइडला एक पिक्चर दिसतं. तो तसा इलिप्टिकल आहे. इलिप्टिकल सन दाखवलेला एक आहे फोकस आणि इकडे अजून एक फोकस असायला पाहिजे. F1 आणि F2 असे दोन फोकस आपण काल पाहिलेले आहे. F1 आणि F2 देयर आर टू फोकस. मग आता केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगतो बघा. व्हॉट इज द केपलर्स फर्स्ट लॉ? लिसन नाउ. इन द केपलर्स फर्स्ट लॉ वी आर गोइंग टू डिस्कस हियर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. आता ऑर्बिट, दिस इज द ऑर्बिट. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय ते ऑर्बिट. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एलिप्स. म्हणजे जर त्या कोणत्याही प्लॅनेटचा अर्थ आहे किंवा कुठलंही प्लॅनेट असू दे त्याचं जर ऑर्बिट इलिप्टिकल असेल जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतं त्याप्रमाणे देन सन इज ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणजे काय, जर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये असेल सन हा कोणत्या तरी एका फोकसला असतो. आता या बाजूला दाखवले तुम्हाला गोल. यस, म्हणजेच इकडे तरी असतो किंवा इकडे सुद्धा असू शकतो. दुसरं काल तुम्हाला मी सांगितलं होतं F1 आणि F2. तर आउट ऑफ देम एका ठिकाणी काय असू शकतं, फोसाय असतो. सो इट इज द केपलर्स फर्स्ट लॉ. सो परत रिपीट करतो मी. आणि हे 3 मार्काला विचारला जाणारा प्रश्न लक्षात घ्या. म्हणजे 3 मार्काला 3 तुम्हाला लॉज विचारले जातात. तर हा पहिला लॉ, व्हॉट इज द केपलर्स फर्स्ट लॉ? व्हेरी सिंपल वन. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स. तो इलिप्टिकल असेल तर with sun at one of the foci. Okay, it is the first Kepler's law. आता आपण दुसऱ्या केपलर्स लॉ कडे जातोय. बघा केपलर सेकंड लॉ काय सांगतो. लिसन केअरफुली अलॉंग विथ फिगर. ती फिगर सुद्धा पहा आणि इकडे साइडला तुम्हाला मी एकदा रीड करतो. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे काय, सन यस आहे तिथे. ए पॉइंट घ्या. इफ प्लॅनेट इज ऍट ए, ओके, ए या ठिकाणी जर प्लॅनेट असेल तर काय होतो, स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला एस ए. सो बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, ते प्लॅनेट पासून सूर्यापर्यंतचं अंतर एस ए आहे. देयर इज ऑल्सो एस बी आहे. आफ्टर देन एस सी, एस डी, एस ई, एस एफ हे सगळे डिस्टन्स आहेत. इट इज अ स्ट्रेट डिस्टन्स. ते आपण सरळ आहे. देन त्यांचं काय म्हणणं आहे बघा, the line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. Means what? Suppose planet A, that is the earth आहे असं समजूया. अर्थ या ठिकाणी प्लॅनेट आहे आपला आणि तो काय करतोय, इट इज गोइंग फ्रॉम ए टू बी. ए पासून बी पर्यंत गेला. ओके, ए पासून बी पर्यंत गेल्यामुळं एस ए आणि एस बी आर टू स्ट्रेट लाईन तयार झालेले. Because of these two straight line, the area is covered. एक नंबर टाकले दिसतंय तुम्हाला. तो एक नंबर त्याचा काय असणार आहे, एरिया असणार आहे. मग तो एरिया, ओके, द एरिया एस ए बी. ओके, आता पुढे आफ्टर देन दॅट प्लॅनेट कमिंग ॲट सी. आता तो सी या ठिकाणी आला. ओके, सी पासून तो डी पर्यंत गेलेला आहे. टाइम इंटरवल सेम आहे. म्हणजे एस पासून ए हा प्लॅनेट बी पर्यंत गेला समजा 10 सेकंदात गेला. इट ट्रॅव्हल इन 10 सेकंड. अँड नेक्स्ट बघा तिथं सी पासून डी पर्यंत सुद्धा तो किती सेकंद गेला, 10 सेकंड. देन दॅट सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया. मग त्यावेळी ते सगळे एरियाज काय असतात, इक्वल असतात. म्हणजेच एरिया एस ए बी and area SCD and area SEF, all these three areas are equal. हे तिन्ही एरिया काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच काय याचा अर्थ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप म्हणजे कव्हर करणे, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ते काय करतात, इक्वल एरिया इक्वल इंटरवल मध्ये ते कव्हर करतात. आपण अजून एक काय काढू शकतो, एस पासून एफ नंतर जी काढा, एच काढा. टाइम इंटरवल जर सेम असेल तर त्यांनी स्वीप केलेले एरिया नेहमीच इक्वल असतो. तर पहा काही एरियाज दिलेले आहेत. द स्ट्रेट लाईन एस अँड सी एस, बघा मी सांगितलं तेच आहे परत. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. देअरफॉर एरिया एस बी
बघा आकृतीत नीट पहा, ASB आणि एरिया CSD आणि अजून एक एरिया बघा SEF. ऑल दीज 3 एरियाज आर इक्वल. हे तिन्ही एरियाज काय असतात, इक्वल असतात. लक्षात आलं का मी काय बोललो ते? तिसरा आपण लॉज कडे जातो. मी विचारणार आहे सगळ्यांना, ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी त्यावेळेस सांगायचं. द थर्ड केपलर्स लॉ आपण बघणार आहे. तो कशाशी संदर्भात आहे सांगतो. इट इज हाऊ मेनी प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. सांगा बघू, हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर रिव्हॉल्विंग अराउंड द सन? 8 planets. 8 planets. प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन सगळ्यांना माहितीये. मग मला सांगा, प्रत्येक प्लॅनेटचा सन भोवती फिरण्याचा कालावधी, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, इज सेम ऑर डिफरंट? सेम आहे का डिफरंट? डिफरंट. व्हेरी गुड. इन केस ऑफ अर्थ in how many days it complete one revolution around the sun? How many days? 365. 365. 6 hours. व्हेरी गुड. आपल्या आतमध्ये जो प्लॅनेट आहे इनर साइडला, त्याला कमी वेळ लागतो. करेक्ट. आपल्या नंतर जे प्लॅनेट्स आहेत ज्युपिटर वगैरे, त्यांना पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा डिफरंट असतो. लक्षात घ्या. याच्या संदर्भात आता हा एक तिसरा केपलर्स लॉ आहे, पाहूया काय सांगतो केपलर्स थर्ड लॉ. इन फ्रंट ऑफ यू देयर इज अ स्क्रीन. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय पहा. तर काय सांगतो पहा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. व्हॉट इज स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन? इट इज अज्युम्ड ॲज टी. त्याला आपण काय कन्सिडर करणार आहे? टी. टी म्हणजे पृथ्वी भोवती त्या प्लॅनेटचा फिरण्याचा कालावधी. तो कसा आहे? स्क्वेअर मध्ये. टी स्क्वेअर असा त्याचा अर्थ झाला. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता क्यूब म्हणजे घन, आर क्यूब. डिस्टन्सला आपण आर ने डिनोट केलं तर आर क्यूब. तर तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे? टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता मला सांगा, डायरेक्टली प्रोपोर्शनल कोण सांगतो? काय नेमका अर्थ माहित आहे का? हा मॅथमॅटिकल एक इक्वेशन आहे, तो सिम्बॉल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का? If first quantity is increased, then another also increases. व्हेरी गुड. तर इथं काय सांगतो? इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस, अनदर क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस. याचा अर्थ काय? टी स्क्वेअर. टी म्हणजेच काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याचा अर्थ काय झाला? जर टी वाढला म्हणजे त्याचा फिरण्याचा कालावधी वाढला कोणाभोवती? सूर्याभोवती. तेव्हा काय वाढतो? त्याचं डिस्टन्स सुद्धा काय होणार आहे? सूर्यापासून ते वाढणार आहे. सूर्यापासूनच ते काय होतं? आर क्यूब मध्ये वाढतो. सो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर दिसतंय आता रिव्हॉल्युशन मध्ये काय आहे पहा तिथं, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणून आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल तुम्ही 8वीला शिकलेला आहात. तर कसं लिहिलं जातं? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. याचा अर्थ काय? कॉन्स्टंट. मग ह्याचं मिनिंग सांगतो तुम्हाला. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजे तुम्ही काय करायचं सांगतो? पृथ्वी आहे, आपलं अर्थ आहे, त्याचं काय तुम्ही काढा? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन यू नो व्हेरी वेल, 365. त्याचा स्क्वेअर करा. आर क्यूब डिस्टन्स ऑफ अर्थ फ्रॉम द सन माहितीये, नेटवर काढा. त्या दोघांचं काय करायचं? रेशो काढा. 365चा वर्ग छेद आर क्यूबचा बघा किती आहे, किती डिस्टन्स आहे सूर्यापासून. त्याचं उत्तर किती येते ते कॅल्क्युलेटरवर करा, हाताने शक्य नाही. ते नंबर 1 म्हणून ठेवा. त्याचं उत्तर काय? 1 पॉइंट समथिंग काहीतरी येईल. कोणी केला असेल तर सांगा. आणि त्याच वेळी ज्युपिटर घ्या. ज्युपिटरचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन शोधा. तुम्हाला नेटवर आहे किंवा इथं 6वीच्या पुस्तकात सुद्धा कुठेतरी दिलेलं आहे. आणि त्याचं सुद्धा डिस्टन्स फ्रॉम सन काढा. त्याचं सुद्धा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काढा. दोघांचंही तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सेम मिळेल. दोघांचाही. इतकंच नाही, ऑल द प्लॅनेट, सगळ्या प्लॅनेटचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अँड मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट इज ऑलवेज इक्वल ऑर डायरेक्टली प्रोपोर्शनल. ही तिसरा लॉ आहे. तर अशा रीतीने 3 लॉज आपण पाहिले. बघूया कोण सांगतंय का लॉज. मी परत रिपीट करतो एकदा वाटल्यास. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. श्रद्धा सांगणार आहे. त्यानंतर द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट इक्वल एरिया and equal interval of time. And third one,
the square of period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance from the sun. So t square upon r cube is equal to k constant तुम्हाला मिळालेला आहे. बघूया श्रद्धा सांग. Yes. Kepler's first law, the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Kepler's second law, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. Kepler's third law, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. व्हेरी गुड. आता कोण सांगते? संस्कृती सांगणार आहे. संस्कृती सांग पटकन. Kepler's first law, the orbit of a planet is an ellipse with the sun at the foci. हा. Second, the line joining the planet and sun covered equal area in equal time. Yes. Second, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. व्हेरी गुड. आता बघूया नवीन कोण आहे याच्यात. आता नमिता पाटील, सॉरी जाधव सांग. नमिता जाधव. The orbit of a planet is ellipse with the sun of one of the foci. Second law, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. Third law, the square of period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. व्हेरी गुड. सर विनायक सांगायचंय तू फक्त पाटील इक्वेशन सांग विनायक. तुझं पण रेजिंग हँड आहे. जस्ट टेल मी द इक्वेशन अबाउट थर्ड लॉ. हा. T यस. square upon T cube is equals to K Yes, one second please. T square upon T cube is equal to K. upon R cube is equal to K, not T cube. Okay. हा. सो नाउ वी आर. भरपूर लोकांचे हात वर आहेत. अभिनंदन त्यांचं. पण आपल्याकडे वेळ नाही तेवढं. तरी पण मी कम्युनिकेशन व्हावं म्हणून विचारत असतो. नवीन लोक असतील तर मी त्यांना संधी देईनच. आता आपण जाणार आहे पुढं. अतिशय महत्वाचा एक प्रॉपर्टी आपण बघतोय. तो प्रॉपर्टी आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर पहा, तुम्हाला याच्याबद्दल सांगतो काय आहे न्यूटन्स लॉ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटननं असं सांगितलंय. न्यूटन काय म्हणतो माहितीये का? अकॉर्डिंग टू न्यूटन, जगातील, जग नाहीये, युनिव्हर्स, या विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये काय असतो? ऑलवेज फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. लक्षात. कुठेही असू दे, जगामध्ये इन्फिनिटी डिस्टन्सला कुठेही ठेवलं असेल तर एनी टू ऑब्जेक्ट इन दिस युनिव्हर्स देर इज डेफिनेटली फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. हे त्यांनी सांगितलं. ते कसा असतो, काय असतो, आपण आता पाहूया. बघा, अकॉर्डिंग टू, आणि त्याचा वापर कशासाठी केलाय त्यांनी? केपलर्स लॉचा वापर त्यांनी केलेला आहे. त्याचा वापर करून त्यांनी न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रूव्ह केलेला आहे. आपण बघूया व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू धिस थेरी, अकॉर्डिंग टू विच थेरी? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, every object in the universe attract every other object with a definite force. Definite म्हणजे एक ठरलेला फोर्स असतो. In that definite force, the force is directly proportional to the product of the masses and inversely proportional to the square of distance between them. याचा अर्थ काय? समजा तुमच्या समोर दोन फिगर दिसतात, M1 and M2. There are two objects. त्यांचे masses आहेत M1 and M2. Then these two M1 and M2 are always attracting towards each other. ते एकमेकांना खेचत असतात. ते कसे खेचतात? डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मासेस. त्यांचे जे मास आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे काय? इफ मास इज इन्क्रीजेस, डेफिनेटली फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इन्क्रीजेस. जर त्यांच्यातला मास जास्त असेल, मास वाढत गेला, M1 M2, समजा M1 चा 100 kg आहे, M2 सुद्धा 100 kg आहे. आता त्यांचा जो फोर्स असतो त्याच्यापेक्षा जास्त कधी असेल?
समजा M1 200 kg झाला, M2 सुद्धा 200 झाला, तर त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जातो. म्हणजेच काय झालं, डायरेक्टली प्रपोर्शनल. M1 आणि M2 आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्सेस. आणि त्याच वेळी काय म्हणलेलं आहे, युनिव्हर्सली प्रपोर्शनल म्हणलेलं आहे. कशाच्या संदर्भात, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्यांच्यातलं अंतर जर वाढलं, त्याला डी न पण डिनोट करतो किंवा आर न सुद्धा डिनोट करतो. इफ डिस्टन्स बिटवीन देम इज इन्क्रीजेस, त्यातलं अंतर जर वाढत गेला तर त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. आणि कसा कमी होतो, हाऊ इट्स डिक्रीजेस, इट डिक्रीजेस बाय इट्स स्क्वेअर. स्क्वेअर मध्ये डिक्रीज होतो, लक्षात घ्या. म्हणजेच कसं, त्यांच्यातलं अंतर 2 होतं, आता तो 4 झाला तर त्यांच्यातला फोर्स हा 16 पटीने कमी होतो. हाऊ मेनी टाइम्स इट डिक्रीजेस, 16 टाइम्स. का, 4चा वर्ग किती आहे, 16 आहे. म्हणून त्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिक्रीजेस बाय 16 टाइम्स. म्हणून थोडाही अंतर वाढलं ना, संपलं. काय होत असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. म्हणून तर जगामध्ये प्रत्यक्षात न्यूटनचा लॉ काय सांगतो, दे शुड बी अट्रॅक्ट टू इच अदर. जगातील कुठलाही वस्तू, तुम्ही साईडला बसलेला किंवा बेंचवर बसलेला असता, घरात बसलेला असता, दगड आहे, धोंडा आहे, घर आहे, काही वस्तू असू दे, एकमेकांना ते खेचलेच पाहिजे. बट का खेचले जात नाही, बिकॉज देअर मासेस आर सो निग्लिजिबल. त्यांच्यात मास फार कमी असतं. त्या मास मुळे असं सांगितलं जातं, इफ आय वॉन्ट टू लिफ्ट वन कॉइन, 1 रुपीज कॉइन, 1 रुपयाची कॉइन सुद्धा मला जर उचलायचं असेल, आय वॉन्ट 1 न्यूटन फोर्स. 1 न्यूटन इतकं फोर्स गरजेचं आहे. आणि मला सांगा, एक कॉइन उचलायला एवढा आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 व्यक्तीमधलं हे कधी किती असतं, 0.00 समथिंग असतं. एक तर सोडाच, 0. समथिंग असतो, म्हणजे अतिशय कमी असतो. देअरफॉर इन द युनिव्हर्स ऍक्च्युअली वी नॉट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. पण त्याच वेळी तुम्हाला मागच्या प्रिव्हियस पिरियड मध्ये आपण पाहिलं की ऍपल फॉलिंग टुवर्ड्स अर्थ का पडला, कारण की ऍपल मध्ये काहीही मास नाही, फार कमी आहे. पण अर्थ मध्ये भरपूर आहे ना, प्रचंड आहे. आपण ती कॅल्क्युलेशन करणारच नंतर. म्हणजे एकामध्ये आहेच आहे, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. सो एव्हरी ऑब्जेक्ट फॉलिंग टुवर्ड्स द अर्थ, नॉट द अर्थ गोइंग टुवर्ड्स द ऍपल. हा ऍपल कडे जात नाही, ऍपल आपल्याकडे येतो, म्हणजे पृथ्वीकडे येतो. तर त्यावरूनच फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. तर आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतोय, म्हणून प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय आहे, जी, कॅपिटल जी. महत्वाचं लक्षात घ्या, 2 जी असतात. एक कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एक स्मॉल जी असतो. सांगा बरं स्मॉल जी काय असतो, स्मॉल जी माहिती तुम्हाला, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी. व्हेरी गुड. त्या दोघातला फरक वेगळा आणि याची व्हॅल्यू किती असते, जी इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. अजून त्याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल असं म्हणलं जातं. आणि याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे. किती आहे याची व्हॅल्यू बघा, SI युनिट किती आहे त्याचं, कोणाचं, जीचं, ते आहे मीटर स्क्वेअर kg-2. न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. and value of G is approximately found by Henry Cavendish and it is 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. हे त्याचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. आणि हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण की एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला हे गणित सोडवताना हे व्हॅल्यू आपल्याला लागत असतं. कॅपिटल जी ची किंमत आणि त्याचं युनिट सुद्धा माहित आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. सो इन दिस वे व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलं, अलॉंग विथ फिगर पाहिलं. F1 आणि F2 मधला अंतर काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे M1 M2 मध्ये. आणि डिस्टन्स बिटवीन देम काय असतो, युनिव्हर्सली स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम असतो. देअरफॉर ऍक्च्युअली आपण एकाच बेंचवर बसतो शाळा असताना, नियमानुसार आपण एकमेकांना खेचलं गेलं पाहिजे, पण का खेचत नाही, कारण की अवर मासेस आर सो निग्लिजिबल. हिन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज so negligible, it is 0.00 something. So we cannot be attracted to each other exactly. आपण एकमेकांना खेचले जात नाही. ठीक आहे. तर अशा रीतीने न्यूटन्स लॉ पाहिल्यानंतर त्याच्यावर काही प्रश्न आहेत. बघा, तुम्हाला माझा प्रश्न असा आहे, समजा तुमच्या समोर लॉ दिसतोय, F is equal to G M1 M2 upon D square किंवा R square. If mass of one object is doubled, मला सांगा M1 डबल केलं, आता M1 जे आहे ते M1 आहे, 2M1 केलं तर फोर्स किती वाढेल किंवा किती कमी होईल सांगा.
फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये काय होईल, काय चेंजेस होतील. सपोज आता बघा M1 आणि M2 आर टू फोर्सेस, त्यांच्यात डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपण काय केलं, M1 पण डबल केलं आणि M2 सुद्धा डबल केलं. मीन्स इफ M1 is 100 kg, M2 is 100 kg. If we make it 200 and 200, दोघांनी दुप्पट केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचा तेवढाच राहील. बघा तेवढाच राहील का वाढेल, वाढला तर तो किती पट वाढेल. डबल होईल सर. सर डबल होत आहे. वाढणार. हा बोला. वाढते सर. मी Double होतंय, दोघांचे sir. फोर्सेस वाढवतोय. M1 सुद्धा डबल केलं, M2 सुद्धा डबल केलं. डिस्टन्स बदललेलं होतंय. नाही. डिस्टन्स रिमेन्स सेम. देन व्हॉट अबाउट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. डबल होत आहे सर. डिक्रीज Double. नाही, वाढतोय. डेफिनेटली इन्क्रीजेस, पण तो वाढतोय किती तर 4 टाइम्स वाढतोय, डबल वाढत नाही. अरे सरळच आहे. आता आपलं कॅल्क्युलेशन बघा. M1 M2 च्या ऐवजी आपण काय लिहिणार तिथं 2M1 2M2 2 into 2 किती होणार आहे, 2 आणि 2 यांचा गुणाकार 4 टाइम्स. त्याचं काय वाढतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. लक्षात घ्या 4 टाइम्स वाढतो म्हणून ते एकमेकांना प्रत्यक्षात खेचतात असं नाही. ठीक आहे, पण वाढतं 4 पट. आता समजा मी काय म्हणतो, दोघांचंही 4 पट केलं, समजा मास 4 टाइम्स केलं तर काय होईल. 16 पटीने वाढेल सर. 16 पटीने. त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन 16 पटीने वाढेल. अजून एक तिसरा प्रश्न असा आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन 4 टाइम्स वाढवलं आता सारखंच आणि डिस्टन्स मात्र 4 टाइम्स वाढवलं. डिस्टन्स सुद्धा 4 टाइम्स वाढवलं. आता काय होईल. मास कॉन्स्टंट राहील. कॉन्स्टंट राहील सर. व्हेरी गुड, बरोबर आहे. का सांगतो, कारण की 4 into 4 16 होतोय, पण खाली 4 चा स्क्वेअर केला तर ते सुद्धा 16 होतं. इथं 16 पटीने वाढतं, पण इथं 16 कमी होतं. सो दीज आर कॅन्सल टू इच अदर. हिन्स 4 टाइम्स वाढवला, इकडे 4 टाइम्सच डिस्टन्स वाढवलं. देन देर इज नो चेंजेस इन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये काही बदल होत नाही. मला वाटतं आजचा हा कन्सेप्ट तुम्हाला कळला का सगळ्यांना. If mass of one object doubled, then it's the force between them that object also doubles. मी तुम्हाला ते विचारत नाही ग, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विचारतोय. व्हॉट इज न्यूटन्स लॉ. Every object in the universe attracts If another the force object is directly proportional with a to definite the product of their Force. masses of two objects is inversely proportional to the square of the distance. हा सांग गौरी सांग. every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of masses of two objects and inversely proportional to the square of distance between them. अगदी छान. तर आपण इथं थांबतोय कारण की वेळ संपलेली आहे.